जय शिवराय मित्रांनो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आज एक अतिशय दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये गौण खनिज अर्थात गाळ, मुरुम, माती टाकण्यासाठी कुठल्याही प्रकारचं रॉयल्टी शुल्क आकारलं जाणार नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्यांची अडवणूक केली जाणार नाही। एकंदरीत कशा प्रकारे प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत, कोणाची याच्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे, काय काय निर्णय घेण्यात आलेले, तर ह्या सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये वारंवार पडणारे दुष्काळ असतील, येणारी अतिवृष्टी असेल किंवा वाढीव रासायनिक खताचा वापर असेल, या सर्वांमुळे जमिनीचा पोत कुठेतरी बिघडत चाललेला आहे आणि याच्यासाठी शेतात जर गाळ टाकला तर ती शेतं सुपीक होऊ शकतात। याचबरोबर शेतकऱ्यांना शेतामध्ये घर बांधायचे असतात, विहिरी बांधायचे असतात, याच्यासाठी मुरुम लागतो किंवा काही इतर गौण खनिजे लागतात। अशा परिस्थितीमध्ये ही गौण खनिजे स्वतःच्या शेतामधून उचलण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात परवानग्या घ्याव्या लागतात आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून आज अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे शेत रस्त्यांची दुरुस्ती असेल, पावसाळ्यात पडणारे खड्डे, जे काही शेती वाहून जाणं असेल अतिवृष्टीमुळे वगैरे, याची दुरुस्ती करणं असेल, पावसामुळे झालेला चिखल दूर करणं असेल, विहिरीचं किंवा शेतघराचं बांधकाम असेल, जनावरांचा गोठ्याचं बांधकाम असेल, अशा प्रकारच्या या बाबीसाठी आता शेतकऱ्यांना मोफतपणे गौण खनिज उपलब्ध करून दिली जाणार आहेत। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती सुधारण्यासाठी व शेतघर विहीर बांधकामासाठी गौण खनिज उपलब्ध करून देण्याबाबत महसूल व वन विभागाचा हा 2 जुलै 2026 चा GR आपण या ठिकाणी पाहू शकता। याच्यामध्ये आपण पाहू शकता, माती, गाळ, मुरुम या गौण खनिजाचा शेतकऱ्यांच्या शेताची सुधारणा करणे, शेत रस्त्याची दुरुस्ती करणे, पावसाळ्यात पडणारे खड्डे, पावसामुळे झालेला चिखल दूर करणे, विहिरीसाठी लागणाऱ्या गौण खनिज, शेतघर, जनावरांचा गोठा या कामासाठी वापरण्यात येणारा गाळ, माती, मुरुम यासाठीच्या स्वामित्व धनामधून शेतकऱ्यांना सूट देण्यात येत आहे। शेतीची सुधारणा करणं, शेतीवर जाणाऱ्या शेतरस्त्याची दुरुस्ती करणं, पावसाळ्यात पडणारे खड्डे, पावसामुळे झालेला चिखल दूर करणं, विहिरीसाठी लागणारं गौण खनिज, शेतघर, जनावरांचा गोठा यासाठी लागणाऱ्या वापरण्यात येणाऱ्या गौण खनिजाची वाहतूक करण्यासाठी संबंधित तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांची लेखी परवानगी घेणं आवश्यक राहील। याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मंडळ अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जवळचा बंधारा असेल, तलाव असेल, याच्यामधून जर गाळ काढायचा असेल, कुठून मुरुम आणायचा असेल तर त्याची एक लेखी अर्ज करून परवानगी घ्यायची आणि याची वाहतूक करण्यासाठी तलाट्याकडून एक परवानगी घ्यायची। तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांनी अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून 15 दिवसामध्ये त्या शेतकऱ्याला परवानगी द्यायची आहे। गावातील सर्व रहिवासी शेतकरी यांना वर नमूद केलेल्या कारणासाठी जलसंधारण, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत मालकीचे तलाव, महसूल, नाले खोलीकरणाच्या माध्यमातून माती, दगड, खडक किंवा मुरुम काढता येईल, याकरता संबंधित विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याची नाहरकत घेणं आवश्यक राहील। ज्या विभागाकडे तो तलाव असेल, ज्या विभागाचा तो नाला असेल, त्या विभागाकडून रीतसर परवानगी घ्यायची। याच्यामध्ये वाहतूक आणि इतर कामासाठी तलाठ्याच्या माध्यमातून त्यांना परवानगी दिली जाणार आहे। शेत रस्त्याच्या सुधारणा असतील किंवा जे काही चिखल झालेला असेल, विहिरीसाठी लागणारं गौण खनिज असेल, जनावरांच्या गोट्यासाठी लागणारा गाळ, मुरुम, माती असेल, या खनिजाच्या वापराचे स्वरूप धंदा करणे किंवा वाणिज्यिक नसल्याने अशा शेतकरी व्यक्तीविरुद्ध वरील प्रमाणे परवानगी घेतल्यानंतर ट्रॅक्टर आणि बैलगाडीद्वारे गाळ, माती, मुरुम वाहून नेण्यावरती महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1969 कलम 48(7) व 48(8) अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये। अर्थात बैलगाडीमधून किंवा ट्रॅक्टरमधून अशा कारणासाठी जर रेती, मुरुम वाहून नेत असेल तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पोलीस अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार यांनी शेतकऱ्यांनी शेतीच्या सुधारणा, शेत रस्त्यावरती पावसाळ्यात पडणारे खड्डे, पावसामुळे झालेला चिखल दूर करणे, विहीर यासाठी लागणारे गौण खनिज, शेतघर, जनावरांचा गोठा, गौण खनिजाची वाहतूक उत्खनन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ट्रॅक्टर, बैलगाडी या वापरणाऱ्या वाहनावरती कारवाई करण्यात येऊ नये, अशा प्रकारच्या सूचनाही याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। अर्थार्थी गौण खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि बैलगाडी याच्यावरती आता कारवाई करू नये, अशा प्रकारचे निर्देश याच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा याच्या माध्यमातून मिळणार आहे। मात्र समाजामध्ये समाजकंटक खूप आहेत, याचा गैरफायदा देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात माफियांच्या माध्यमातून घेतला जाऊ शकतो। शेतकरी तर याचा लाभ नक्कीच घेतील, परंतु याच्याबरोबरच गौण खनिजाची मायनिंग करणारे जे इलिगल मायनर आहेत किंवा जे काही माफिया आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरच्या माध्यमातून या गौण खनिजाची वाहतूक करू शकतात। आता शासन याच्यावरती कशा प्रकारे रोखथाम करते हे पाहण्यासारखं असणार आहे, परंतु एकंदरीत शेतकऱ्यांना मात्र या निर्णयाच्या माध्यमातून एक मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे।
हा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. धन्यवाद.